Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 4.5 Festivals of Northeast India, its workshop. Question number 1. Insert the proper words, phrases in the gaps to make the narration meaningful. Use them in their proper form. Answer are given directly. कौन सा शब्द दिले? डिस्कार्ड, अराइव, डायवर्स, हँडेड डाऊन, ब्रिंग आउट आणि सिम्पटम्स. बघा डायरेक्टच उत्तर दिलेले आहेत. व्हाईल शॉपिंग आय सडनली मेट लता शंकरन. मीटिंग माय क्लासमेट आफ्टर 20 years रिवाइव आवर फ्रेंडशिप. वी स्पोक ऑन डायवर्स टॉपिक ऑफ our past, present and future. We realized that we could not discard old school memories. She showed me a beautiful ring handed down from her great grandmother. We discuss about how we should bring out the best from our own children. Before we parted, we decided to meet again that night and have a sometimes dinner at a 5-star hotel along with our families. Then second question, correct the wrongly spelt word from the lesson and make a word chain nouns with them. इथे काही मिसपेल दिलेले शब्द MANNOR याच्यामध्ये चूक आहे बघा. इथे ओच्या ऐवजी ई केलं म्हणजे मॅनर. सीझनचं बघा स्पेलिंग काय चुकीचं आहे. SAE केले तर SEA असं पाहिजे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नेचरचं स्पेलिंग इथे ई केलेलं आहे, ईच्या ऐवजी काय पाहिजे? यू पाहिजे, नेचर. ड्रमचं स्पेलिंग बघा इथे ड्रमचं DRA केलेलं आहे, त्याच्याऐवजी यू पाहिजे, ड्रम. त्याच्यानंतर बघा लोकल्स बघा इथे ए केलेलं आहे, त्याच्याऐवजी ओ पाहिजे, लोकल्स. त्याच्यानंतर फेस्टिवलचं बघा फेस्टिवलचं स्पेलिंग कुठे चुकीचं केलं तर इथे ई स्पेलिंग आहे, तिथे ईच्या ऐवजी ए पाहिजे. त्याच्यानंतर बघा हा शब्द पूर्ण ERDचं काय होतं तर END पाहिजे, आर आलेला आहे त्याच्याऐवजी एन पाहिजे. आणि रिच्युअलचं स्पेलिंग काय बघा कुठे चुकलेलं आहे तर इथे ई केलेलं आहे, इथे त्याच्याऐवजी आर पाहिजे. आता वर्ड चेन कशी केली जाते बघा. वर्ड चेन फेस्टिवल म्हणजे याचा शेवटचा शब्द यल आहे, त्याच्यापासून लोकल्स, त्याचा शेवटचा शब्द यस आहे, यस पासून सीझन, त्याच्यानंतर सीझनचा एन शेवटचा आहे, त्याच्यापासून नेचर, नेचरचा ई शेवटी आला, त्याच्यापासून एंड शब्द याचा डी शेवटी आहे, त्याच्यापासून ड्रम शब्द आहे, ड्रमचा शेवटी एम आला बघा, एम पासून मॅनर आणि मॅनरचा शेवटी आर आला, त्याच्यापासून रिच्युअल. हे सर्व नाऊन आहे. त्याच्यामध्ये बघा नाऊनचा पण ह्या नाऊनचा वर्ड चेन कंप्लीट केलेली आहे. देन बा थर्ड, रीड द लेसन अँड फिल अप द टेबल. बा टेबल पूर्ण करूनच दिलेला आहे बघा. स्टेट चीफ फेस्टिवल कोणता आहे बघा, स्टेट राज्य कोणता आहे, चीफ फेस्टिवल मुख्य फेस्टिवल म्हणजे सण कोणता आहे, रिझन फॉर सेलिब्रेटिंग का केलं जातं आणि व्हाय ऑफ सेलिब्रेटिंग तो का केला जातो, सॉरी वेज ऑफ सेलिब्रेटिंग तो कशा पद्धतीने साजरा केला जातो. म्हणजे स्टेट राज्य, चीफ फेस्टिवल मुख्य, सण रिझन फॉर सेलिब्रेटिंग तो सण का साजरा केला जातो, आणि वेज ऑफ सेलिब्रेटिंग म्हणजे तो कशा प्रकारे साजरा केला जातो. पहिला आहे बघा आसाम. आसाममध्ये चीफ फेस्टिवल आहे बिहू, रिझन फॉर सेलिब्रेटिंग द बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन, आणि वेज ऑफ सेलिब्रेटिंग बाय परफॉर्मिंग द डान्स. दुसरं राज्य आहे बघा अरुणाचल प्रदेश. चीफ फेस्टिवल आहे लोझर, रिझन फॉर सेलिब्रेटिंगचं आहे टू वेलकम न्यू इयर, वेज टू सेलिब्रेटिंग आहे बाय क्लिनिंग द होम्स अँड डिस्कार्डिंग द ओल्ड थिंग्स. नंतर राज्य बा स्टेट आहे मणिपूर, त्याचा चीफ फेस्टिवल आहे निंगोल चौकोबा, रिझन फॉर सेलिब्रेटिंग आहे द ब्लाइंड अँड रिवाइव्ह द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स. आणि वेज टू सेलिब्रेट काय आहे बाय गिव्हिंग फिस्ट and gifts to married daughters and their children. नंतरचं राज्य बाहेर स्टेट आहे मिझोराम, चीफ फेस्टिवल आहे चापचरकूट, रिझन फॉर सेलिब्रेटिंग आहे बा टू वेलकम द स्प्रिंग सीझन, वेज ऑफ सेलिब्रेटिंग आहे बाय वेअरिंग ट्रॅडिशनल ड्रेसेस, परफॉर्मिंग फोक डान्स, सिंगिंग ट्रॅडिशनल सॉंग्स.
नंतरचं बघा स्टेट आहे मेघालया. चीफ फेस्टिवल आहे बांगला. आणि रिझन फॉर सेलिब्रेटिंग आहे टू मार्क द एंड ऑफ पीरियड ऑफ हार्डवर्क. आणि वेज ऑफ सेलिब्रेटिंग आहे बाय डान्सिंग इन फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स. त्रिपुरा आहे चीफ फेस्टिवल तर इथे दिलेलंच नाही आहे बघा. पण बघा रिझन फॉर सेलिब्रेटिंग आहे हंटिंग, फिशिंग अँड फूड गॅदरिंग. आणि वेज ऑफ सेलिब्रेटिंग बाय डान्सिंग. नागालँडचं चीफ फेस्टिवल आहे बघा माओस्तू. आणि रिझन फॉर सेलिब्रेटिंग आहे एंड ऑफ सोविंग सीझन. वेज ऑफ सेलिब्रेटिंग आहे बाय डान्सिंग ऑन ट्रेडिशनल म्युझिक. 4 नंबर क्वेश्चन आहे बघा चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स टू कम्प्लीट द फॉलोविंग. 1 आहे बघा आन्सर बघा गिवन डायरेक्टली दिलेले आहेत बघा इथे बॉक्स केलेले आहेत. एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इज इनकम्प्लीट विदाउट डान्स अँड म्युझिक. सेकंड आहे बघा पीपल ऑफ डॅश आर ट्रू लवर्स ऑफ नेचर अँड इट्स ब्युटी. आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. म्हणजे पीपल ऑफ अरुणाचल प्रदेश आर ट्रू लवर्स ऑफ नेचर अँड इट्स ब्युटी. थर्ड आहे द डॅश फेस्टिवल इज सेलिब्रेटेड 3 times a year to mark the stages of agriculture. Bihu means the Bihu festival is celebrated 3 times a year to mark the stages of agriculture. Now question number 4 आहे the Tripura the festivities in Tripura the festivities represent hunting, fishing, food gathering. 5th number an additional advantage of the festival celebration is answer is bringing out the natural talent of the people. 5th number pick out the adjective from the following words from the lesson. lesson मधून adjective शोधायचे जसं diversity चं diverse, festival चं festive, जॉयचं जॉयस. त्याच्यानंतर आहे बघा व्हरायटीचं व्हेरियस. त्याच्यानंतर आहे ट्रॅडिशनचं ट्रॅडिशनल. त्याच्यानंतर बघा माउंटेनचं माउंटेनियस. हे ॲडजेक्टिव्ह टॉपिकमध्ये आलेली आहेत. आता बी बघा पिक आउट द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोविंग वर्ड्स फ्रॉम द लेसन मधून नाउन फॉर्म शोधायचे. जसं बघा हे आहे कम्प्लीट. कम्प्लीटचं कम्प्लिशन. मूवचं मुव्हमेंट. लिव्हचं लाईफ. रिदमिकचं रिदम. प्रॉस्परचं प्रॉस्पेरिटी. ग्रीनचं ग्रीनरी. हे नाउन फॉर्म दिलेले आहेत. नाउ सी द 3 words below can be used in sentences as noun as well as verbs. Make sentences of your own that show the different uses. जसं एंडचं नाउन बघा हिज होम इज ॲट द एंड ऑफ द रोड. याच्यातला जो एंड आहे तो नाउन म्हणून आलेला आहे. तर सेकंड बघा एंड आहे वर्ब म्हणून ही एंडेड हिज स्पीच बाय थिंकिंग और थँकिंग द प्रेसिडेंट. ही एंडेड हिज स्पीच बाय थँकिंग द प्रेसिडेंट. याच्यामध्ये जो एंड आहे बघा एंडिंग हा वर्ब म्हणून आलेला आहे. दुसरा शब्द बघा डान्स. नाउन म्हणून कसा आहे बघा शी इज लर्निंग क्लासिकल डान्स फ्रॉम अ टीचर. डान्स हा शब्द नाउन म्हणून आला. तर नाव बघा डान्स शब्द वर्ब म्हणून कसा येईल शी इज डान्सिंग ऑन द स्टेज. डान्सिंग हा डान्सिंग शब्द वर्ब म्हणून आलेला आहे. आता हार्वेस्ट बघा नाउन म्हणून कसा येईल दिस इयर विल ब्रिंग अ गुड हार्वेस्ट. हा हार्वेस्ट नाउन म्हणून आला. तर हा हार्वेस्ट बघा वर्ब म्हणून कसा येईल फार्मर्स विल हार्वेस्ट फ्रॉम नेक्स्ट वीक. हा हार्वेस्ट वर्ब म्हणून आलेला आहे. आता बघा 6 इमॅजिन यू आर अ न्यूज रिपोर्टर व्हिजिटिंग आसाम और मणिपूर. कंपोज अ डायलॉग बिटवीन यू अँड विलेज हेडमॅन seeking information about the celebration of festivals. Use the following steps. First, greetings, skillful introductions of the topic, 5 to 6 sets of dialogue about the topic, conclusion, goodbye greetings. Write the above in your notebook. You may even use additional information from the internet or from some books. इथे आपण एक बघूया बघा. एक बघा उदाहरण बघा रिपोर्टर आहे बघा. तुम्ही रिपोर्टर आहे असं विचार केला तर रिपोर्टर हॅलो सर हाऊ आर यू. विलेज हेडमॅन हॅलो आय एम डुईंग वेल.
Reporter. I am the reporter from the news channel XYZ and I am visiting your village to know more about your culture and tradition. I can see that there is a celebration going on in your village. Can you please tell us about this celebration? Village headman. Sure. We are celebrating Bihu, which is the main festival of Assam, and it is celebrated by the people of all caste, regions and religions and communities. A reporter. Fantastic. Is it a religious festival? Village headman. No, actually it is a agriculture festival and it's celebrated to mark the beginning and the end of harvesting season and the complete of sowing. So it is celebrated 3 times a year. A reporter. Great. And how do you celebrate it? Village headman. We dance on our traditional music, which is made by our local musical instrument, and our dance is very famous for its brisk steps, and we sing the song that has been handed down through many generations, and we hold the Bihu competitions all over Assam. Reporter. Nice. It is great to be here in this beautiful moment. Thank you very much for spending this time with us. Goodbye and all the very best. Village headman. You are most welcome. Please enjoy your stay here in the village. या प्रकारे आपण रिपोर्ट तयार करू शकतो. Now language study. 1. Change the form of the sentences below as per instructions without changing meaning or tense. 1. The people offer thanks to gods. Rewrite using present continuous tense. Answer bag असेल the people are offering thanks to the gods. 2. Hardly a month passes without a festival or two. Rewrite using no in the sentence. Answer असेल बघा no month passes without a festival or two. 3. The spring festival is an important occasion. Add a question tag. And answer the spring festival is an important occasion, isn't it? अशा प्रकारे हे कंप्लीट होईल. 4 number. The Bihu dance is performed by both young men and women. Rewrite using as well as. कुठे वापरलं जातं and च्या जागी. The Bihu dance is performed by both young men as well as women. 5th. The Bihu dance is very joyous one. Rewrite an exclamatory sentences. हे वाक्य कसं येईल याच्यामध्ये अ आहे त्यामुळे what a joyous dance the Bihu is or what a joyous the Bihu dance is अशा प्रकारे 2 प्रकारे करू शकतो. 6 नंबर आहे बघा read about how different festival are celebrated. याच्यामध्ये how different festival are celebrated याला अंडरलाइन केलेले आहे. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन आन्सर म्हणजे रीड अबाउट म्हणजे याचा क्वेश्चन कसा होईल what do one read about अशा प्रकारे आपण त्याचा क्वेश्चन तयार करू शकतो.